या बुलेटिनची करणार आहोत। औरंगाबादच्या बातमीनं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या घरावर काँग्रेसनं मोर्चा काढलेला आहे। भाजप कार्यकर्ते कराड यांच्या घराजवळ उभे आहेत, त्यामुळे काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते पुन्हा आमने-सामने येण्याची शक्यता आहे। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याकडून थेट आपण माहिती घेऊया। ते घटनास्थळावर उपस्थित आहेत। सिद्धार्थ, नितीन गडकरींच्या घराखाली ही अशीच परिस्थिती निर्माण झालेली होती। एका बाजूला भाजपचे कार्यकर्ते, दुसरीकडे काँग्रेसचे कार्यकर्ते। आता तुझ्या आजूबाजूला काय चित्र आहे? सुवर्ण, हा मोर्चा सुरू झालेला आहे आणि हा मोर्चा भागवत कराड यांच्या घरी जाणार आहे। आपण बघतोय की जे सगळे नेते आता इथून निघालेले, क्रांती चौकात सगळे नेते एकत्रित आले होते आणि त्यानंतर आता ते जे आहेत भागवत कराडांच्या घराकडे निघालेले आहेत। मात्र मोठा पोलीस बंदोबस्त मी दाखवण्याचा प्रयत्न करतो, कारण ज्या ठिकाणी गाड्या उभ्या आहेत त्या ठिकाणी भागवत कराडांचं घर आहे आणि त्या ठिकाणी पोलिसांनी बॅरिकेडिंग सुद्धा करून ठेवलेलं आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, भागवत कराडांच्या घराजवळ भाजपचे कार्यकर्ते सुद्धा थांबलेले आहेत। त्यामुळं काँग्रेस आणि जे आहे भाजपच्या लोकांमध्ये जो आहे संघर्ष होण्याची पूर्ण शक्यता आहे, कारण काँग्रेसचे लोकही आक्रमक पद्धतीने आता भागवत कराडांच्या घराकडे निघालेले आहेत आणि त्या ठिकाणी जे आहेत भाजपचे कार्यकर्ते सुद्धा उभे आहेत। त्यामुळं हा संघर्ष होण्याची शक्यता आहे। मात्र मध्ये पोलिसांचा फौजफाटा असल्यामुळे जे आहे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अलीकडेच जे आहे थांबवलं जाणार आहे। त्यामुळं पोलीस दोन्ही कार्यकर्त्यांच्या आतमध्ये पोलीस उभी आहे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते निघालेले आहेत। आपण थोडंसं पुढं मी तुम्हाला परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न करतो, कारण भागवत कराडांच्या घराजवळ हा मोर्चा जाऊ नये यासाठी मोठा फौजफाटा आपण बघतोय समोर पोलिसांचा आहे आणि जे आहेत या पाठीमागे भागवत कराडांचं घर अगदी 20-25 फुटावर। त्यामुळे पोलिसांनी या ठिकाणी बॅरिकेडिंग केलेली आहे। मी माझ्या कॅमेरामॅनला विनंती करेल की आपण बघतोय बघा की या ठिकाणी जे आहे पोलीस हा मोर्चा अडवू शकतात। इथून पुढं भागवत कराडांचं ऑफिस आहे आणि त्यांचं घर आहे। मात्र आता इथून पुढं मोर्चा जातो की नाही अशी परिस्थिती खूप मोठ्या प्रमाणात पोलीस कुमक दिसते आहे आणि संघर्ष निर्माण होऊ नये भाजप कार्यकर्ते आणि काँग्रेस कार्यकर्ते यांच्यात याची मोठी जबाबदारी या पोलीस कुमकीवर आहे किंवा पोलिसांवर आहे। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्या माध्यमातून ही थेट दृश्य आपण बघतोय। आपण पोलिसांनी कल्याण काळे आहेत आमदार, काय मोर्चा पुढे जाईल का नाही? काळे साहेब, मोर्चा पुढे जाईल की नाही? काळे साहेब, काय साहेब, इथून मोर्चा पुढे जाईल का नाही? मोर्चा इथून पुढे जाईल की नाही? आपण त्यांच्या घराच्या बाहेर थांबलो असतो ना, ऐका ना, आपण त्यांच्या घरावर जात नाही, अलीकडे थांबू ना। पोलीस कार्यकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतायत। त्या ठिकाणी जिथे आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम उपस्थित आहेत तिथेच हा सगळा प्रकार सुरू आहे। बॅरिकेडिंग पोलिसांनी केलेलं आहे आणि पोलीस समजवायला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना पुढे आलेले आहेत। थोडेसे बॅरिकेडिंग जिथे केलंय तिथे हा सगळा प्रकार घडतोय आणि तिथेच आमचे प्रतिनिधी उपस्थित आहेत। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना पुढे जाऊ दिलं जात नाहीये। परिस्थिती तणावाची होऊ शकते, तुम्ही इथून मागे जा असं त्यांना सांगितलं जात आहे पोलिसांकडून आणि काँग्रेसचे नेते मात्र ऐकायला तयार नाहीत। काँग्रेसचे नेते म्हणतात आम्ही त्यांच्या घरापर्यंत जातो, तिथे जाऊन आम्हाला आंदोलन आमचं करू द्या। मात्र पोलीस ते ऐकायला तयार नाहीत। पोलिसांनी आधीच या जमावाला अडवलेलं आहे, या काँग्रेसच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना अडवलेलं आहे। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम तिथे उपस्थित आहेत, पण घोषणाबाजीमुळे त्यांचा सलग थेट आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये। ही दृश्य सिद्धार्थ गोदाम यांच्या माध्यमातून, आमचे व्हिडिओ जर्नलिस्ट यांच्या माध्यमातून आपण सगळे पाहू शकतोय। केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या घरावर हा मोर्चा काँग्रेसच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना न्यायचा आहे, मात्र पोलीस त्यांना अडवतायत। पोलिसांना सांगतायत की आम्ही बॅरिकेडिंगच्या पुढे तुम्हाला जाऊ देणार नाही।
पोलिसांना समजवण्याचा प्रयत्न करतायत. संवाद, थोडासा ताण, थोडीशी बाचाबाची असं चित्र सगळं काँग्रेसच्या नेत्यांचं. आणि मला त्यांच्या घरावर जायचं नव्हतं, किमान तिथून 100 फुटावर थांबलो असतो ना मी बाहेर. आम्ही ना त्यांच्यापर्यंत जातच नाही, आम्ही अलीकडे थांबतो ना. हो नाही, ऐका ना, आम्हाला शांततेच्या मार्गाने करायचं, पुढे जायचं नाही. मोदीचं करायचं काय मॅडम, आम्हाला मोदीचं करायचं काय, मोदीचं करायचं काय, महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या मोदीचं करायचं काय. काळे साहेब काय ठरलंय नेमकं मोर्चा? नाही, आम्हाला पोलिसांनी अडवलंय. आमचं म्हणणं आहे की त्यांच्या घराच्या बाहेर जे बॅरिकेड लावलंय ना, तिथपर्यंत आम्हाला जाऊ द्या फक्त. आता पोलिस जाऊ देत नाही, सगळं अडून द्या. आम्ही आता बोलतो त्यांच्याशी. फक्त सुवर्ण, आपण या ठिकाणी पोलिसांनी मोठी अडवणूक केलेली आहे, मोठा फोर्स या ठिकाणी आहे. आपण बघितलं कल्याण काळे स्वतः अधिकाऱ्यांशी बोलताय, मात्र पोलीस अधिकारी जे आहेत त्यांना जे आहेत जाऊ द्यायला तयार नाही. कारण पोलीस अधिकारी सुद्धा आपल्या भूमिकेवर ठाम आहेत की मोर्चा इथून पुढे जाणार नाही. कारण 20 ते 25 फुटावर जे आहे भागवत कराड यांचं घर आहे. मात्र पोलिसांनी आता मोठ्या बंदोबस्तात हा मोर्चा या ठिकाणी अडवलेला आहे. आता रस्त्यावर ठिय्या आंदोलन करता आपण बघतोय. कल्याण काळे असेल किंवा सर्व पदाधिकारी जे आहेत या ठिकाणी रस्त्यावर बसलेले आहेत. ठिय्या आंदोलन या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे आणि कल्याण काळे स्वतः कार्यकर्त्यांना संबोधत आहेत किंवा त्यांना. सिद्धार्थ, तुझ्या माध्यमातून दृश्य तर स्पष्ट दिसतायत, कळतंय नेमकं तिथेच ठाण मांडून बसलेले आहेत आता सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेते की आम्हाला पुढे जाऊ द्या. मात्र पोलीस त्यांना काय समजवण्याचा प्रयत्न करतायत? सुवर्ण, पोलिसांचं म्हणणं आहे की जे आहेत भागवत कराडांचं घर आहे तिथं भाजपचे कार्यकर्ते सुद्धा जमलेले आहेत. त्यामुळं काँग्रेसचे कार्यकर्ते तिथे गेले आणि भाजपचे कार्यकर्ते यांच्यामध्ये जर बाचाबाची झाली, त्या ठिकाणी संघर्ष ओढण्याची शक्यता आहे, भडका उडण्याची शक्यता आहे. कारण भागवत कराड तर स्वतः घरी नाही आहेत किंवा ते दिल्लीला आहेत. मात्र तरी काँग्रेसचे कार्यकर्ते किंवा कल्याण काळे यांचं म्हणणं आहे की आम्हाला त्यांच्या घराच्या बाजूपर्यंत 10 फुटापर्यंत जाऊ द्या. पोलीस ऐकायला तयार नाही, कारण त्या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्या घराच्या समोरच त्यांचा ऑफिस सुद्धा या ठिकाणी आहे. एकंदरीतच बघितलं आपण, जर नागपूरचा अनुभव असेल किंवा इतर ठिकाणी मोर्चे जे काढण्यात आलेले केंद्रीय मंत्र्यांच्या घरावर, त्या ठिकाणी मोठा संघर्ष झालेला आहे. त्यामुळं आता महाराष्ट्र पोलीस असेल किंवा औरंगाबाद पोलीस असेल, हा संघर्ष होऊ न देण्याच्या तयारीत आहे. कारण हे दोन्ही कार्यकर्ते रागात आहेत, एकमेकांच्या विरोधात घोषणा करतील आणि त्यानंतर संघर्ष पेटेल. तसंच औरंगाबादमध्ये आधीच खूप प्रकरणं अशी आहेत की राजकीय भडका उडण्याची कधी शक्यता आहे. त्यामुळं हा मोर्चा काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना. सिद्धार्थ, पण हे सगळे कार्यकर्ते आक्रमक झालेले बघायला मिळत आहेत. आता ते बॅरिगेटिंग जिथे आहे तिथेच ठाण मांडून बसलेले आहेत. पोलीस काय भूमिका घेऊ शकतात? कारण काँग्रेसचे कार्यकर्ते मागे हटायला आत्ता तरी तयार नाहीत, असंच चित्र दिसतंय. घोषणाबाजी करताना दिसतायत, तणाव वाढू शकतो का? सुवर्ण, काँग्रेसचे कार्यकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत आणि पोलीस अधिकारी सुद्धा आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे कुठेतरी लॉक झालेलं आहे हे सगळं आणि कार्यकर्ते या ठिकाणी बसलेले आहेत. पोलिसांनी मोठं बॅरिगेटिंग करून पोलीस फोर्स लावून या ठिकाणी सगळं अडकून ठेवलेलं आहे. कल्याण काळे माझ्यासोबत आहेत. दादा, काय आहे आता इथं आंदोलन? आमच्या या मोर्चाला पोलिसांनी अडवलेलं आहे आणि एवढंच नाही तर फुलंब्री तालुक्यातून येणाऱ्या गाड्या हर्सुलच्या बॉर्डरवर अडवलेल्या आहे. जर आम्ही पोलिसाला सहकार्य करतो तर याचा अर्थ असा होत नाही की काँग्रेसने सुद्धा त्यांच्या जमिनीवर उतरायला पाहिजे का? मग आम्ही आंदोलक आहोत, आमचं काम आहे. त्यांच्या घरावर जाऊन आम्हाला काही दगडफेक करायची नाहीये. परंतु या पद्धतीने पोलिसांनी अडवणं योग्य नाही. केंद्र सरकारचं ऐकून पोलीस जर असं वागत असेल तर हे योग्य नाही. म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे की या पद्धतीचं केंद्र सरकारचं कसं ऐकेल? सत्ता तर तुमचीच आहे. IAS IPS ऑफिसर आहे ना, सध्या सगळे वरतून फोन लावून चाललंय. खालच्या लोकांना कोणी मोजतच नाही. आमचे खालचे जे अधिकारी ना पोलीसचे ते महाराष्ट्रामधले, पण वरचे IAS IPS ऑफिसर हे सगळं केंद्र सरकारचं ऐकून आमचा मोर्चा अडवण्याचं काम केलं. ऐका, एवढा मोठा पोलीस बंदोबस्त. काँग्रेस ही महात्मा गांधीच्या संस्कृतीची काँग्रेस आहे. आम्ही काय त्यांच्या घरावर दगड मारायला चाललोय का? पण दुर्दैवाचा भाग असा की आमचा मोर्चा कुठं अडवायचा काही मेळ नाही. तिकडे माणसं आलेले आणि आम्हाला ते माणसं आले, आम्ही काय बांगड्या भरल्या का? मग ते माणसं आले म्हणून काय झालं?
आम्हाला मारामारी करायची नाहीये, सनदशीर मार्गाने आंदोलन करायचंय. पोलिसाचं हे काम चांगलं नाहीये. आता काँग्रेस जर पोलिसाला सहकार्य करत असेल तर पोलिसांनी या पद्धतीने जाती काँग्रेसवर करू नये. ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने लोक आंदोलन करतात तिथं पोलीस जात नाही आणि आमच्या सारख्याला अडून बसतात. हे योग्य नाही. आम्ही इथंच बसणार, हलणार नाही इथून आता. फक्त आपण ती कल्याणकारांनी या ठिकाणी प्रतिक्रिया दिलेली आहे. जोपर्यंत पोलीस इथून जाऊ देत नाही तोपर्यंत जे आहे काँग्रेस कार्यकर्ते इथून हटणार नाहीत. आता किती वेळ हा डेडलॉक होईल, कारण पुढचा मार्ग काय निघतो किंवा काय यामध्ये तोडगा निघतो का हे पाहणं गरजेचं आहे. मात्र जसं कल्याणकाळे असतील किंवा काँग्रेसचे कार्यकर्ते इथून हटायला तयार नाहीत, तसेच पोलिसांची भूमिका ठाम आहे आणि पोलीस सुद्धा या ठिकाणाहून हलायला तयार नाही, बॅरिकेडिंग काढायला तयार नाही. सिद्धार्थ, मूळ मुद्दा हाच आहे की कुठलीही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये. आता हे जे काँग्रेसनं आंदोलन करण्याचा निर्धार केला किंवा भागवत कराड यांच्या घरासमोर आंदोलन करण्यासंदर्भातलं नियोजन केलं, त्याची परवानगी पोलिसांकडून मिळालेली होती का? सुवर्ण, पोलिसांकडून निश्चितपणे परवानगी नाहीच आहे, कारण कुठल्याही पद्धतीच्या आंदोलनाला परवानगी सध्या औरंगाबादमध्ये नाही. मात्र काँग्रेस कार्यकर्ते ठरवून आले होते की होऊन गुन्हा दाखल होईल, त्यानंतर राजकीय गुन्हा कसा निपटतो ते आम्हाला माहीत आहे. मात्र तयारी नव्हती आणि सगळ्या गोष्टी असताना सुद्धा या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्ते आलेले ते अटक होण्याच्या तयारीत आणि पोलिसांनी सुद्धा मोठमोठ्या जे आहेत व्हॅन्स आणलेले आहेत. पोलीस कधीही या ठिकाणी जर कार्यकर्त्यांनी जर लवकर हा ठिय्या आंदोलन किंवा धरणे आंदोलन जर सोडलं नाही तर बऱ्यापैकी या ठिकाणी कार्यकर्त्यांना अटक करण्याची तयारी सुद्धा पोलिसांनी केलेली आहे. मी तुम्हाला एक हे दाखवण्याचा प्रयत्न करतो सुवर्ण. आपण इकडं पोलिसांचा जो बंदोबस्त आहे, पोलीस ज्या ठिकाणी दिसतात, पोलिसांच्या गाड्या उभ्या आहेत, त्या ठिकाणी जे आहे भागवत कराडांचं ऑफिस आहे आणि एक्झॅक्ट त्याच्या समोर रोडच्या इकडच्या साईडला भागवत कराडांचं घर आहे. भागवत कराड सध्या घरी नाही आहेत, दिल्लीमध्ये आहेत, तरी कार्यकर्ते जे आहेत काँग्रेसचे अडून बसलेले आहेत आणि त्या परिसरामध्ये भाजपचे कार्यकर्ते सुद्धा त्या ठिकाणी उभे आहेत. त्यामुळे पोलिसांची भूमिका सध्या तरी योग्य वाटते, कारण दोन्ही कार्यकर्ते एकत्रित येऊन भिडले त्या ठिकाणी शहराचं वातावरण खराब होऊ शकतं आणि आधीच वेगवेगळ्या पद्धतीने औरंगाबादमध्ये राजकीय तणाव सुरू आहेत, त्याची ठिणगी पडू नये कुठेतरी या संघर्षाची, म्हणून पोलीस सुद्धा शिवसेनेची